आज आपण तत्वनिरूपण समास 8वा बघत आहोत आणि दशक आहे 17वा प्रकृती पुरुष. आणि ह्या प्रकृती पुरुषमध्ये 8वा समास तत्वनिरूपण आपण बघत आहोत. आणि ह्या तत्वनिरूपण म्हणजे काय? तत्वाचं निरूपण. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ह्या चारही देहांचं निरास करायचं आहे. हे चारही देह आपल्याला काढून टाकायचे आहेत, त्याचा निरास करायचा आहे. हे देह आपण आपल्या हाताने काढू शकतो का? नाही काढू शकत. मग काय करायचं आहे? त्याचा निरास करायला सांगितलं आहे की देह राहणारच आहे. राशी कशाची आहे? त्या राशीमधून आपल्याला नी जोडायचं आहे. म्हणजे रास, जसं महालक्ष्म्यांची रास असते की नाही, त्याचा निरास करायचा आहे, ते संपवून टाकायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे शास्त्र सांगते ते पृथक्करण करायचं आहे. 4 देहाचं पृथक्करण. आणि त्याच्यामधून मग पंचीकरणातून पृथक्करण करायचं की ते 4 देह बघायचे आणि त्याच्यातून ते निरास करायचा. स्वतःला वेगळं आहे हे समजायचं. मी वेगळा आहे. या 4 देहापैकी एकही मी नाही. सरलाताई तुम्ही म्यूट करा. हे 4ही देह आपल्याला निराश करायचे आहेत. पंचीकरणाचा हाच विचार आहे. आणि 5 महाभूते योग्य प्रमाणात ती मिक्स झाली, एकात एक मिसळली आणि त्यातून हा स्थूल देह तयार झाला. आणि या स्थूल देहातून त्याचा आता दुसरं काय करायचं आहे? पुन्हा त्याचा झाडा करायचा आहे. आणि त्या झाड्यातून मग आता पुन्हा आपल्याला त्या मिथ्यत्वाचा दर्जा देऊन त्यातून आपल्याला पुन्हा तिथं जायचं आहे. त्या तत्वावर स्थापन व्हायचं आहे. त्या तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. आणि हे जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तत्व, त्यातून आपल्याला निघायचं आहे की तो मी नाही, हे आपल्याला समजायचं आहे. आणि हे ज्याला समजून येतो तो त्या अधिष्ठानावर स्थिर होतो. आणि त्या अधिष्ठानाची ही उभारणी जी देहाची झाली आहे, पंचमहाभूतांपासून ही उभारणी झालेली आहे, त्याची उभारणी आपण पाहायची. पण याच्याशी माझा संबंध नाही आहे. मी याला बघणारा, याला तयार करणारा वेगळा कोणीतरी आहे. हे समजायचं की माझ्या अधिष्ठानावर हे सगळं सुरू आहे. हे मी समजायचं, हे जाणायचं. आणि असं जो जाणून घेतो तो ते कर्तृत्व मिळवत नाही, ते कर्तृत्व मिथ्या आहे. हे मी केलेलं नाही. जे आपण हे देह आणि देहांनी केलेल्या कर्मामध्ये मी 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 माझं मोठंपण जे आपण मिळवतो आहे ना, ते आपोआप बंद होते. आणि त्यामुळे काय होते? आपल्याला जसं सगळ्यांना दिसायला लागलं, भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवनी संचले विठ्ठले गा, तसं आपल्यालाही त्रिभुवनामध्ये तो विठ्ठल दिसायला लागेल. संतांना दिसत आहे, मला का नाही दिसत? त्याचं हे कारण आहे. आणि त्यामुळे आधी मिथ्या उभारावे, मग खुनी सांडावे. पहिले ते उभारणी केली की हा देह कशापासून तयार झालेला आहे. पंचमहाभूतांचं एकात एक असं मिश्रण योग्य प्रमाणात तयार झालं आणि त्यातून हे देह तयार झाला. आणि त्या देहापासून पुन्हा आता ओळखलं की हे पंचमहाभूतांचं तयार झाले आहे. आणि मग त्याचा निराश करायचा. जाणूनी माईक ओळखावे की हा माईक आहे, मिथ्या आहे.
हे ओळखायचं. पहिले उभारणी केली, समजून घेतलं, आता ते उभारणी केली. ऐसे ते तत्व जाणावे, की हे तत्व काय आहे ते जाणावं आणि त्याच्यापेक्षा मी वेगळं आहे हे समजावं. ते तत्व काय आहे, त्या तत्वांची ओळख या समासामध्ये करून दिलेली आहे. की आपल्या या पंचमहाभूतांपासून बनलेल्या देहामध्ये कोणत्या ठिकाणी 5 महाभूतं कसे कसे समाविष्ट आहेत, त्याचं काय काय काम आहे हे याच्यामध्ये समजावलेलं आहे. आणि ते समजणं म्हणजे काही परमार्थ नाही बरं. हे पुन्हा लक्षात ठेवा की आम्हाला हे पंचमहाभूतं कुठं आहेत, कसे आहेत हे समजले, हे महत्त्वाचं नाही आहे. समजून मग त्याचा निराश करणं हे महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात परमार्थ करणे. आणि ते मला जमलं पाहिजे. हा निराश करणं मला जमलं पाहिजे आणि तो आपल्याला करायचा आहे. भ्रम मायेचे निजमूळ भरले, भ्रांतीची फुले सोज्वळ, भुली ते नाजूक फळ, विषय रसाळ सदा फुलित. या भ्रमामुळे आपण या विषयांच्या फुलांमध्ये एवढं रमतो की त्याच्यातून आपण बाहेर निघूच नाही शकत, नाथ महाराज म्हणतात. आणि तिथं आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं आहे की हा मी नाही. आणि तो समजल्यानंतर मला ते ओळखायचं आहे. आणि असा जो ओळखतो तोच या माया भ्रमामध्ये स्वतःला गुंतवून ठेवत नाही, स्वतःला तिथं वेगळा करायला सक्सेस होतो. आणि हे मला समजायचं आहे. आत्मानुआत्मा विवेक करता, सारासार विवेक करता. हे विवेकाने समजायचं आहे. हे या समासाचं विशेष आहे. 5 महाभूतं आपल्यामध्ये कसे कसे आहेत हे छान विस्ताराने सांगितलं आणि याच्यातून मग बाहेर कसं निघायचं हे सांगितलं. म्हणून याचं नाव आहे तत्वनिरूपण. तत्वाचं निरूपण याच्यात केलेलं आहे. आधी मिथ्या उभा राहावे, हे पक्क लक्षात ठेवायचं की आधी मिथ्या आहे ह्याची उभारणी केली म्हणजे देह तयार झाला आणि मग ओळखून ते सांडावे. ते ओळखलं की ह्या मिथ्या तत्वापासून हे बनलेलं आहे, मग त्याचा निराश केला, हा खरा परमार्थ झाला. हो, आम्हाला समजलं हे याच्यापासून बनलं आहे, हे याच्यापासून बनलं आहे, हे देहामध्ये वायुतत्व असं आहे, आकाशतत्व असं आहे, हे भूमितत्व आहे, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्यातून मला मी सोडवणं, ऐसे हे तत्व जाणावी, जाणूनी माईक ओळखावी. हे माईक आहे हे ओळखणं म्हणजे परमार्थ आहे. ह्याच्यात स्वतःला गुंडाळून घेणं नाही. हे आपण महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आणि या समासाचा अभ्यासाला आपण आता सुरुवात करूया. ह्या समासामध्ये ह्या तत्वाचं निरूपण केलेलं आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आता हे तत्व कसे आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिले त्यांनी म्हटलं आहे, नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणे जे शोती, ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. परा पश्यंती मध्यमा वैखरी आपल्याला माहीत आहे. हे काय आहे, आपल्यामधले हे वैखरी म्हणजे बोलण्याचा शब्द आपला कसा बाहेर पडतो तो इथं सांगितला आहे. नाभीपासून म्हणजे या नाभीमधून स्फुरण झालं परावाणी. ही इथं पहिले विचार स्फुरला की मला हा विषय बघायचा आहे आणि मग हृदयस्थली ध्वनी रूप पश्यंती हृदयस्थली. पश्यंती वाणी कुठं आहे, या हृदयामध्ये. आणि त्या हृदयामध्ये आता निर्णय झाला की मला ह्या पश्यंती वाणी तिथं तयार झाली. त्याला आकार येऊ लागला, त्याला मला कसं बोलायचं आहे, कशा रीतीने बोलायचं आहे हे इथं समजलं. आणि त्याच्यानंतर कंठस्थानी, कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिले त्याला,
उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे. त्या कंठापासून नाद, इथून नाद तयार होतो. कंठामध्ये त्याला आवाज निर्माण झाला. ह्याला म्हणतात नाद ब्रह्म. म्हणजे ही आहे मध्यमा. परा पश्चंती मध्यमा आणि ही वैखरी. आता इथं तो शब्द आकाराला आला, बनला आणि वैखरीतून उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे. मग तो उच्चाराद्वारे बाहेर निघाला आणि ह्यालाच म्हणतात वैखरी वाणी. अशी ही 4 वाणी परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी ह्या 4 ठिकाणी आहे. आणि नाभीस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा आणि अंतःकरण पंचकाचा निवाडा असा. आता पहिले अंतःकरण पंचक सांगितलं आहे. अंतःकरण पंचक आपल्याला कसं माहीत आहे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण हे 5. ह्याचा कुठं कुठं जागा आहे हे आपण आता बघूया. ह्या 4 वाणी बघितल्या. ह्या 4 वाणी त्यांचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांनी वेगवेगळे, हे एकाच याचे अंतःकरणाचे 4 नावं आहेत, पण त्यांच्या कामानुसार त्यांचं नाव बदललं. जेव्हा निर्विकल्प ते स्फुरण, उगेची असता आठवण, ते जाणीव अंतःकरण जाणते कळा. माझ्या अंतःकरणामध्ये काहीही कारण नसताना विचार आला की आज मला हे करायचं आहे, आज आपण शिरा बनवूया, असा विचार मनामध्ये आला म्हणजे तो झाला स्फुरण. आणि स्फुरण हे अंतःकरणामध्ये जाणीव रूपाने तयार झालं की ही जाणीव आहे की आज मला थंडी वाजत आहे, ही जाणीव आहे की आज मला गरमी होत आहे. ही जाणीव अंतःकरणामध्ये तयार झाली. तो जाणीव कसा आला? बुद्धीमध्ये चिदाभास रूपाने आला. आणि तो चिदाभास आहे म्हणून ही जाणीव आली, नाहीतर हा देह जड आहे. हे पक्क लक्षात ठेवायचे. हे शास्त्राचे सगळे फंडे आहेत. हा चिदाभास बुद्धीमध्ये पडला म्हणून ही जाणीव तयार झाली की मला भूक लागली, मला तहान लागली, मला थंडी वाजत आहे, मला गरमी होत आहे. ही जाणीव रूपाने अंतःकरण पंचक तयार झालं. आणि निर्विकल्प जे स्फुरण, उगेची आठवण, काही कारण नसताना आठवण आली म्हणजेच जाणीव रूपाने जाणती कळा. ही खरी जाणीव आहे. आणि आता अंतःकरण आठवले, पुढे काय नवेसे गमले, करू की न करू ऐसे वाटले, त्याची मनाचं काय काम आहे? संकल्प विकल्प. मन काय करते? संकल्प करते. आता माझ्या मनामध्ये उगाच विचार आला की आज आपण शिरा बनवावा. मग मन संकल्प करते, करू की नको, करू की नको. मनामध्ये संकल्प विकल्प तयार झाले आणि ह्या संकल्प विकल्पाची त्याची मन, संकल्प विकल्पनात्मक बुद्धी मना हा. जी संकल्प विकल्प करते वृत्ती, संकल्प विकल्पात्मिका वृत्ती म्हणजे मना हा. मनाचं काम काय आहे? संकल्प करणं, विकल्प करणं. म्हणजे आता मला शिरा बनवायचा की नाही बनवायचा हे मनामध्ये आता संकल्प विकल्प तयार केला. एक मन म्हणते करूया, एक मन म्हणते नको राहू द्या. असे जे संकल्प करतो ते मनाचं काम आहे. म्हणजे त्या अंतःकरणालाच जेव्हा तो हो संकल्प विकल्प करतो त्याला नाव काय देऊन दिलं? मन. आणि हेच अंतःकरण करू न करू असे वाटले ते मन झालं. आणि संकल्प विकल्प त्याची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे. आता मन संकल्प करते, मन विकल्प करते आणि मग बुद्धीकडे ते विचार जातात आणि बुद्धी निर्णय घेते की चला आज शिरा बनवायचाच आहे.
बुद्धीने निर्णय घेतला, म्हणजे त्या संकल्पाविकल्पामधला एक निर्णय झाला की शिरा आज बनवायचा आहे. हे काम झालं म्हणजे त्याला नाव दिलं बुद्धी. आणि ही बुद्धी जेव्हा निर्णय घेते, निश्चयात्मिका वृत्ती बुद्धी ही. निश्चय झाला ना, मन म्हणत होतं करू नको करू, करू नको करू, आणि आता निश्चय झाला म्हणून त्याचं नाव पडलं बुद्धी. याच अंतःकरणाचेच पदर आहेत बरं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे वेगळे वेगळे 4 जण नाही आहेत. म्हणजे मलाच माझा मुलगा आई म्हणतो, माझा पुतण्या काकू म्हणतो, माझा भाचा मामी म्हणतो, माझा नातू आजी म्हणतो. मग मी वेगळी आहे का? नाही. पण ते 4 जण बदलले. तसेच ह्या अंतःकरणाचे 4 कामं झाल्यामुळे ह्याला 4 नावं पडले. त्या शिरा बनवण्याला निश्चय करणारा जो आहे तो बुद्धी. तिने निश्चय केला म्हणून तिचं नाव बुद्धी होऊन गेलं. आणि आता पुढे करी नची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी ते अंतरी विवेकी जाणावी. ह्या बुद्धीने विवेकाने निश्चय घेतला आहे की घरामध्ये तूप आहे, साखर आहे, रवा आहे, चला आज आपण शिरा बनवूया. तिने निश्चय केला आणि विवेकाने निश्चय घेतला म्हणून बुद्धी तिचं नाव झालं. आता पुढे जे वस्तूचा निश्चय केला ते पुढे चित्तू लागिला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. आता चित्ताने काय केलं की जो निर्णय बुद्धीने ठरला आहे की शिरा बनवायचा, तो चित्ताने धरून ठेवला की हो आपल्याला शिरा बनवायचा आहे. आता आपण उठलं पाहिजे, तूप घेतलं पाहिजे, रवा घेतला पाहिजे, साखर घेतली पाहिजे आणि शिरा बनवला पाहिजे. हे धरून ठेवलं. तो विचार जो धरून ठेवतो त्याचं नाव होऊन गेलं चित्त. पक्क आठवणीत ठेवा. आपण म्हणतो ना की हे तुला करायचं आहे बरं, बाजारात जात आहे, हे काम येता येता तुला करायचं आहे, किंवा तिथं त्या व्यापाराचे पैसे द्यायचे आहेत. चित्तामध्ये धरून ठेवलं, त्याचं नाव होऊन गेलं चित्त. अवधारणकात्मिका वृत्ती चित्त हा. आणि आता पुढे काय झालं? पुढे कार्याचा अभिमान धरणे, ते कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्याचा प्रवर्तने तोची अहंकार. आता अहंकार, मी शिरा करणार, माझ्या हातचा शिरा खूप सुंदर बनतो, सगळ्यांना खूप आवडतो. हा जो अहंकार तयार झाला आहे त्याला म्हणतात अहंकार. हे जे आहे अहम अहम करते इति अहंकार. मी बनवणार बरं शिरा, दुसरा कोणी बनवू नका, माझ्याच हातचा शिरा सगळ्यांना आवडतो. अहम अहम करोति इति अहंकार. हेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरणाचे 4 नावं होऊन गेले. ह्यालाच अंतःकरण पंचक असं म्हणतात. आणि ह्याच मनामध्ये, ह्याच चित्तामध्ये अनेक जन्माच्या असे विचार त्यांनी धरून ठेवलेले आहेत. आता उदाहरण म्हणून मी शिरा सांगितला, पण हा शिरा एकच वस्तूचे असे विचार त्यांनी धरून ठेवलेले आहेत का? तर नाही. अनेक जन्माचे विचार या चित्ताने धरून ठेवलेले आहेत, ज्याला शास्त्राने वासना म्हटलं आहे. आणि ह्या वासना अपूर्ण राहिल्या. समजा आपण आता शिऱ्याचंच उदाहरण घेऊया. ह्या शिरा बनवण्याच्या पहिले अच्युतम केशवम होऊन गेला. शिरा बनवण्याची, शिरा खाण्याची वासना राहून गेली. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. अशी ही वासना आहे चित्त. म्हणून आपल्याला शास्त्र, श्री गुरु म्हणतात चित्त शुद्ध ठेवा. मग हा शिरा बनवायचा कसं? तर हा शिरा भगवंतासाठी बनवतात. हा शिरा भगवंताच्या कृपेने माझ्याकडून बनवल्या गेला आहे.
ते अधिष्ठान म्हणजे माझ्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे, त्यामुळे हा शिरा बनणार आहे. असा जो विचार आहे तो वासनेला, तो अहंकाराला जन्म घेऊ देत नाही आणि चित्त शुद्ध राहते. मी अहंकार करायचा नाही. त्याचं याच्यातून निघण्याचा इलाज सुद्धा श्री गुरूंनी शास्त्रांनी सांगून दिला. आणि अशा रीतीने जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाणं, नाही तरी वायूचे लक्षण एकची जाणं. आता हे झालं अंतःकरण पंचक. आता आपल्यामध्ये वायू रूपाने हे 5 प्राण्यांना कार्याप्रमाणे समान नावे देऊन दिलेली आहेत. तसेच वायू आपल्या शरीरामध्ये कसा आला ते पंचक पाहूया. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिका प्राण नेमस्त जाणावा. आता वायू तत्व आपल्यामध्ये कसं आहे तर म्हणतात नाभी समान, सर्वांगी व्यान नाभी समान. सर्वांगामध्ये जो फिरतो त्याला व्यान वायू म्हटलेला आहे. आणि कंठी उदान गुदी अपान म्हणजे आतमध्ये घेतलेला आहे कंठामधून, त्याला म्हणतात असा नाकातून कंठाद्वारे तो वायू आतमध्ये जातो, म्हणून त्याला उदान वायू म्हटलेला आहे. आणि गुदी म्हणजे बाहेर निघतो, त्याला अपान वायू म्हटलेला आहे. मुखी नासिका प्राण नेमस्त जाणावा. मुखाने नासिकेने आतमध्ये जातो, त्याला अपान वायू म्हटलेला आहे. मुख आणि नाक याला प्राणवायू म्हटलेला आहे. अपान वायू जो गुदाद्वारे बाहेर निघतो त्याला अपान वायू म्हणायचं. आणि आपण पुष्कळदा सर्दी झाली तर मुखातून सुद्धा श्वास घेतो की नाही, म्हणून त्यांनी 2 देऊन दिलेले आहे की मुखी आणि नासिका. नाकातून सुद्धा आपण श्वास घेतो आणि तोंडाद्वारे सुद्धा आपण श्वास घेतो. पुष्कळदा घेतो ना आपण, जेव्हा सर्दी वगैरे झाली असते, नाक आपलं जाम होऊन जाते, तेव्हा असं तोंड उघडं ठेवून आपण श्वास घेतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे तो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. असे हे 5 वायू आपल्याला सांगितले. म्हणजे हे वायू तत्व आपल्यामध्ये कसं आहे हे समजावून सांगितलं. आता म्हणतात बोलीजे हे 5 प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिका ऐसी ज्ञानेंद्रिय. आता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय वायू पंचक सांगितलं. वायूचे 5 प्रकार सांगितले. आपल्या देहामध्ये ते कसे आहेत, आपल्या या देहामध्ये हे तत्व कसं आहे याचं निरूपण आज आपण पाहत आहोत. तर वायू तत्व कसं आहे हे सांगितलं, अंतःकरण कसं आहे हे सांगितलं. आणि आता म्हणतात कर्मेंद्रिय कसे आणि ज्ञानेंद्रिय कसे. श्रोत्र त्वचा जिव्हा नासिका. श्रोत्र म्हणजे कान, त्वचा डोळे, जीभ आणि नाक, ह्याला काय म्हणतात ज्ञानेंद्रिय. हे आपल्याला बाहेरून सगळ्यांना दिसतातच, ह्याच्यासाठी काय बोलण्यासारखं दुसरं नाही आहे. आणि वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे कर्मेंद्रिय. म्हणजेच कर्मेंद्रियाचे वाणी हात पाय जननेंद्रिय आणि गुद हे 5 झाले कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5. आणि हे पंचविषयक म्हणजे वाचा पाणी पाद शिक्षण गुद हे कर्मेंद्रिय. हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यात काही आपल्याला नवीन नाही. पण तरीही आज आपण तत्वाचं निरूपण पाहत आहोत, तर समर्थ आपल्याला हे सांगत आहेत. आणि मग शब्द स्पर्श रूप रस गंध हे त्याचे विषयक. ऐसे हे विषय पंचक. ह्या कर्मेंद्रियाने आणि ह्या ज्ञानेंद्रियाने आपण काय करतो,
तर स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांकडे हे कर्मेंद्रिय आणि हे ज्ञानेंद्रिय आपल्याला ओढतात. म्हणून आपल्याला म्हटलं आहे की आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की वनात जाणं म्हणजे काय. भगवान श्रीराम वनात गेले म्हणजे काय, या पाचाच्या भोगांमधून बाहेर निघालं म्हणजे वनात जाणं आहे. आपल्याला असं भगवान तर जसे अयोध्येला सोडून वनात गेले तसं वनात जाणं आपलं नाही आहे. आपलं वनात जाणं कसं आहे, तर ह्या कर्मेंद्रियांना आणि ह्या ज्ञानेंद्रियांकडून चैतन्याकडे वृत्ती फिरवणे. ते आत्मतत्व काय आहे, ते अधिष्ठान काय आहे, ह्याकडे आपली वृत्ती फिरवणं म्हणजे वनात जाणं आहे. वनात जाणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे. जिव्हा, नासिका हे पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय ह्यांच्यापासून जे आपल्याला भोग घ्यावेसे वाटतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 भोग आपण ह्या 5 कर्मेंद्रियांद्वारे आणि 5 ज्ञानेंद्रियांद्वारे आपण सगळे घेत असतो. आणि हे घेणं आवश्यक आहे, पण त्याची अतिशयोक्ती नको. ह्याला अन्न, पाणी हे सगळं द्यावंच लागेल आणि त्यानुसारी आपल्याला ते काम करणं भाग आहे. पण हेच हवं, असंच हवं, हे नको, हे पाहिजे, हे जे आहे ते नको. आणि त्यासाठी आपल्याला म्हटलं आहे अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, 5वे विषय पंचक, ऐसी ही 5 पंचके. अंतःकरण पंचक सांगितलं, एक ज्ञानेंद्रियांचं पंचक सांगितलं म्हणजे 2 झाले, एक कर्मेंद्रियांचं पंचक सांगितलं म्हणजे 3 झाले, आणि 5वे विषय पंचक सांगितले म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श हे सांगितलं, आणि 6वं हे पंचक विषय, ऐसी ही 5 पंचके. म्हणजेच काय झालं आता, अंतःकरणाचं, प्राणाचं, कर्मेंद्रियांचं, ज्ञानांचं आणि विषयांचे हे 5 5 25 झाले. हे 25 ह्या विषयांपासून आपल्याला हे पंचक आहे. आपण म्हणतात ना, ते गेले कशामध्ये, पंचकामध्ये गेले. आता त्याचा निवाडा तत्व म्हणजे हे पंचक म्हणजे काय आहे हे आम्हाला आता समजलं की ह्या तत्वांमध्ये जे आपल्याला बघायचं आहे हे कदम अंतःकरण अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक आणि 5वे विषय पंचक असे 5 पंचक आपल्याला समर्थांनी इथं समजावून सांगितले. आणि आता पुढे म्हणतात ऐसे हे 25 गुण मिळवणे सूक्ष्म देह जाणं. ह्या 25 मिळून आपला सूक्ष्म देह तयार झाला आहे, जो दिसत नाही पण खूप महत्त्वाचा आहे. मुळेच हा स्थूल देह आहे ना, हा तर इथंच पडून राहतो, ह्याची काळजी नाही आहे. ह्या सूक्ष्म देहाची काळजी करायची आहे. हा सूक्ष्म देहच जन्म मरणाला कारणीभूत आहे. म्हणून या सूक्ष्म देहाला त्यांनी ऐसे 25 गुण त्याचे आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि ऐसे याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. ह्याचा कर्दम म्हणजे गलाटा, गारा झाला, आपण पाऊस आला तर म्हणतो ना गाटा झाला. असे हे 5 जण मिळून गाटा करतात आणि याच्यामध्ये देहबुद्धीचं झाड उगवते. चिखल, या चिखलामध्ये आपण पाणी आलं की नरम शेतीमध्ये पाणी मुरलं म्हणतात आता, मग शेतकरी बी रोवतो की नाही, तसं इथं हा वासनेचं बीज रोवल्या गेलं ह्या सूक्ष्म देहामध्ये. बरं, ह्या स्थूल देहाशी काही घेणं देणं नाही आहे. ह्या सूक्ष्म देहामध्ये वासनेचं बी रोवल्या गेलं आहे. आणि सूक्ष्म देह पक्क लक्षात ठेवायचं, हा जन्म मनाला कारणीभूत आहे.
म्हणून ह्याच्यावर जास्त लक्ष ठेवायचं आहे. कर्मेंद्रियांवर, ज्ञानेंद्रियांवर, 5 प्राणावर, अंतःकरणावर आणि विषयांवर, ह्या विषयाच्या भोगांवर स्वतःला आपल्याला आपलं लक्ष ठेवायचं आहे, ज्याला एक शास्त्रामध्ये सूक्ष्मदेह असं नाव देऊन दिलेलं आहे. हे 25 मिळून सूक्ष्मदेह तयार झाला. आणि आता अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा, शब्द, विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलला असे. आता कोणत्या तत्वाला हे जोडलं आहे हे शिकवत आहे. आता अंतःकरण, व्यान, श्रवणाचा. अंतःकरणाचे 5 काय आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ह्याला श्रवणाचा म्हणजे कानाचं हे सांगितलेलं आहे. आणि शब्द, विषय आकाशाचा. आपल्याला माहीत आहे की शब्द हा आकाशाचा गुण आहे. एवढं तर आपल्याला माहीत आहे ना. आपण अभ्यास केलेला आहे 5 तत्वांचा मागच्या दशकामध्ये. आणि त्याच्यात आकाश तत्व आपण पाहिलं होतं. आणि आकाशाचा जो शब्दगुण आहे, म्हणून या शब्दाचा जर आपल्यावर परिणाम होणं संपलं की आपण असं समजलं होतं की आपण आकाश तत्वाला गवसणी घातली. आणि ते इथं शब्द, विषय आकाशाचा कुठं भिनते ते जाऊ ना, अंतःकरणामध्ये. मला एवढं माझ्या मनात दुखलं हो, त्यांनी मला असं म्हटलं. मला माझ्या लग्नात किंवा 40 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं. हे काय आहे? अंतःकरण. आणि हे कसं गेलं? वायू रूपाने गेलं. मन वायू तत्वाचं आहे की नाही? हे वायू रूपाने आतमध्ये गेलं, शब्दाच्या सोबत गेलं. म्हणजेच आपण म्हणतो ना, आकाशामध्ये वायू कसा तयार झाला माहिती नाही पडलं. आपण तो अभ्यास केलेला आहे. तसाच हा वायूच्या संगे कसं अंतःकरणात चाललं गेलं माहिती नाही पडलं. आकाशाचा गुण आहे शब्द, आणि तो विस्तार वायूचा बोलला असे. त्याच शब्द आकाशातून हा वायू तयार झाला आणि अंतःकरणामध्ये कसा गेला माहितीच नाही पडलं. आणि ते या चित्ताने धरून ठेवलं. 40 वर्षापूर्वी मला असं म्हटलं होतं. माझ्या लग्नात जी भाजी बनली होती ना हो, आजही मला आठवते. आणि त्या आठवणीने तोंडात पाणी येते. हे जे आहे ते ह्या अंतःकरणाचं काम आहे. कारण चित्ताने त्या भाजीचा स्वाद राखून ठेवला आहे, जपून ठेवलेला आहे. चित्ताचं ते काम आहे. ती बघितली का? डोळ्याने, कर्मेंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी नाही. तरीही काम झालं. म्हणजेच मी माझ्या सूक्ष्म देहाने ती भाजी खाल्ली. इतका असर या चित्तावर होतो. पुढे म्हणतात, मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसा हे अडाखे साधुनी कोठा करावा. मन समान त्वचा पाणी. हे मनानेच त्वचा, हात, स्पर्श हे सगळं जाणवते. गरम आहे, थंड आहे, हे त्वचेने म्हणजे हे वायूचं काम आहे. स्पर्श, स्पर्श रूप पवनी. वायू तत्व काय करते आहे? स्पर्शाचं जाणीव करतो. आणि ते स्पर्श आपल्याला ह्या स्किनला म्हणजेच आपल्या ह्या त्वचाला जाणवते. मला थंडी वाजली, मला गरम वाटत आहे. कशाने कळलं? या स्पर्शामुळे. गरम वायू स्पर्शेला लागला, या त्वचेला लागला, आणि मला समजलं की हे गरम आहे, हे थंड आहे. या त्वचा हे त्याचं काम आहे. म्हणजे हे वायू तत्व त्वचेला स्पर्श केलं. म्हणजे ते श्रवण कशाचं आहे? आकाश तत्वाने. वायूचं काय आहे? स्पर्श हा गुण आहे. आकाशाचा गुण शब्द, वायूचा गुण स्पर्श. हे सगळं बारकावे आहेत. आपण त्याचंच आज तत्व निरूपणच पाहत आहोत.
की कोणत्या तत्वाचं कोणतं काम आहे. आकाश तत्वाचं काम आहे शब्द आणि वायू तत्वाचं काम आहे स्पर्श. आता पुढे चलूया. बुद्धी उदान नयने चरण रूप विषयाचे दर्शन संकेते बोलिले मन घालूने पाहिजे. आता बुद्धी ही डोळ्याने जो बुद्धीचा जो गुण आहे ना तो अग्नितत्वाची आहे. अग्नी म्हणजे प्रकाश आणि ही बुद्धी अग्नितत्वाची आहे. तिचा गुण आहे रूप दाखवणं. ती आपल्याला नयने चरण डोळ्याचा जो हे आहे काय म्हणतात सूर्य त्याची देवता आहे आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये हे जग आपल्याला दिसते की नाही आणि ते बुद्धीने गरम आहे हे उजेड आहे अंधार आहे हे आपल्या या डोळ्याने आपल्याला कळते. आणि हे कोणाचं काम आहे बुद्धीचं. बुद्धी आहे अग्नितत्वाची. बघा आपण वायुतत्व बघितलं आकाशतत्व बघितलं आणि आता अग्नितत्वावर येत आहोत. बारकाईने लक्ष देऊन ऐका. पहिले आपण आकाशतत्व बघितलं त्याचं काम आहे शब्द. दुसरं आपण वायू तत्व बघितलं त्याचं काम आहे स्पर्श जे आपल्याला आपल्या त्वचेने कळते. आणि तिसरं आपण आता पाहत आहोत अग्नितत्वाची बुद्धी आणि ती आपल्याला रूपाचं दर्शन करवते. अग्नी म्हणजेच उजेड लाईटमध्ये आपल्याला दिसते की नाही ती आपल्याला दर्शन करवते बघायला लावते. ह्या डोळ्यांनी रूप हा विषय भोगायला लावते. तो स्पर्शाचा विषय हा स्पर्श खराब हा स्पर्श चांगला हा वायुतत्वाने सांगितला. हे बघणं हे विषय भोगणं हे बघून सुद्धा भोग घेता येतात. किती सुंदर दृश्य आहे. ही मुलगी किती सुंदर आहे. तिला स्पर्श न करता सुद्धा डोळ्याने तो भोग घेतला. आपल्याला एकच भोग माहीत आहे पण हे पाचही जण भोग घेत असतात आणि या पाचहीच्याही भोगातून निघणं म्हणजे अरण्यात जाणं म्हणजे वनात जाणं आहे. हे आपण पाहत आहोत. रूप हा विषय दर्शन संकेते बोलिले मन घालूने पाहिजे. हे अग्नितत्वाचं आहे आणि बुद्धी म्हणते ही गोरी आहे ही सावळी आहे ही सुंदर आहे. हा निर्णय निश्चयात्मिका बुद्धी. आता पुढे चला. चित्त अपान जिव्हा शिक्षण रस विषयक आप जाण पुढे एका सावधान पृथ्वीचे रूप. आता आपण जलतत्वाकडे आलेलो आहोत. तो आहे वाणीचा विषय. हा वाणीने म्हणजेच हे चित्त. हे चित्त कशाचं आहे हे जलतत्वाचं बनलेलं आहे. बुद्धी अग्नितत्वाची मन वायुतत्वाचं आणि हे अहंकार पृथ्वी तत्वाचं. आपण सगळ्यात पहिले आकाश तत्व बघितलं त्याचा गुण आहे शब्द. नंतर आपण वायूच तत्व बघितलं त्याचा गुण आहे स्पर्श जो आपल्याला स्किनने म्हणजे या त्वचेने कळला. आणि दुसरं पाहिलं आपण तिसरं पाहिलं अग्नितत्व ज्याने आपल्याला रूप दाखवलं ते डोळ्याने बघितलं. आणि आता आपण जलतत्व म्हणजे आपतत्व बघत आहोत. हे आपतत्व म्हणजेच चित्ताचं बनलेलं आहे. चित्त हे आपतत्वाचं आहे म्हणजे जलतत्वाचं आहे. म्हणून आपण म्हणतो की चित्ताची शुद्धी करा म्हणजे पाण्याने ह्याला धुवून टाका. त्याला धुण्याचं काम काय आहे निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते आणि नामस्मरण ही त्याची झाडणे आहे चित्त शुद्ध करण्याची. अशा रीतीने हे अपान वायू त्याच्यामध्ये म्हणजे अंतःकरणामधला जो अपान वायू आहे तो वाणीने रस तत्व म्हणजे हे आपतत्व आपल्याला कळते. हे चित्तामध्ये आपल्याला
साठवून ठेवते की माझ्या लग्नामध्ये भाजी बनली होती, इतकी स्वादिष्ट होती की आताही आठवली म्हणजे तोंडात पाणी आलं. जलतत्व, आपतत्व, ही त्या भोगाकडे अजून भाजी बघितली नाही, बनली नाही, फक्त आठवली, तोंडात पाणी येऊन गेलं. हे कोणी केलं? चित्ताने साठवून ठेवलं होतं. चित्त काय आहे? आपतत्वाचं. आणि शेवटी अहंकार हा कोणाचा गुण आहे? पृथ्वी तत्वाचा. पृथ्वी तत्वाचं गुण आहे अहंकार. अहम अहम म्हणोती इति अहंकारः. आणि हेच इथं सांगितलं आहे, अहंकार प्राण घ्राण गुद गंध विषये जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते. अशा ह्या पाची तत्वांचे 5 विषय आणि ते आपल्याला कसे भोग घ्यायला लावतात हे आपल्याला त्यांनी या 5 ओव्यांमध्ये समजावून सांगितलं. अगदी बारीक विषय आहे, तत्वाचं निरूपण आहे. अगदी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ऐसा हा सूक्ष्मदेह पाहता होईजे निसंदेह, तेथे मन घालून पाहिजे त्यासी जे उमजे. समर्थसुद्धा मान्य करतात, हे जे मन लावून ऐकतील ना त्यांनाच हे समजेल. मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. समर्थसुद्धा म्हणत आहे की हा विषय सूक्ष्म आहे, तत्वाचं निरूपण आहे. मन लावून जे ऐकतील त्यांनाच हे समजेल, इतरांना हे समजणार नाही. पुढे आहे, ऐसे सूक्ष्म देह बोलिले पुढे स्थूळ देह निरूपिले, आकाश पंचगुण वतले कैसे स्थूळी. आता आकाश तत्वामध्ये हा स्थूल देह, हा स्थूल देह पुढे निरूपण केलेला आहे. म्हणजे आता सूक्ष्मदेहाचं निरूपण झालं, आता ह्या स्थूल देहाचं निरूपण. म्हणजे जो देह आपल्याला हा दिसत आहे त्याचं निरूपण आता स्थूल देहाचं निरूपण करतो असं समर्थ म्हणत आहे. ह्याच्यामध्ये काम क्रोध शोक मोह भय हा पंचविधी आकाशाचा अन्वय पुढे पंचविधी वायो निरूपला. हे शब्दाने काम आला, क्रोध आला, मोह आला, लोभ आला, हे सगळे पंचविध आकाशाचे अन्वय, आकाश तत्वाचं हे गुण आहे. आणि ते पंचविध वायू निरूपिले. वायू रूपाने क्रोध कसा आला समजलंच नाही, पण शब्द एवढ्या रागारागात मला बोलला हो, तुम्हाला काय सांगू. शब्द रागाचा निघाला, शब्द प्रेमाचा निघाला. म्हणजे शब्द कोणाचा गुण आहे? आकाश तत्वाचा. आणि वायूद्वारे तो आतमध्ये गेला आणि क्रोध तयार झाला, पण दिसला का नाही. हेच वायू तत्वाचं काम आहे. म्हणजे तुमच्या आमच्या आपल्याला ह्या स्थूल देहाला राग येतो आणि क्रोधामध्ये आपण नको नको ते आदळ उपट करतो. हे स्थूल देहावर सूक्ष्म देहात झाला, गेला कुठं? आतमध्ये वायू रूपाने तो गेला सूक्ष्म शब्द आणि कानाद्वारे गेला आतमध्ये. शब्द कोणाचा गुण आहे? आकाशाचा. तो ऐकला कोणी? ह्या स्थूल कानाने, आणि तो आतमध्ये गेला. आणि वायू तत्व काय आहे? ते क्रोध रूपाने बाहेर आलं. मला खूप राग आला, मला इतकं सुंदर दिसलं आणि लोभ सुटला, इतके प्रेमाने बोलले हो माझ्याशी की तुम्हाला काय म्हणू. इतक्या रागाराग गेली. परिणाम कशावर झाला? स्थूल देहावर. म्हणजे सूक्ष्म देहाचे परिणाम स्थूल देहावर चालले. आपण पाहता डॉक्टर लोक आपल्याला म्हणतात ते बघा, आपल्याला जी BP आणि शुगर ह्या 2 बिमाऱ्या होतात ना, या स्थूल देहाला त्या ह्या सूक्ष्म देहानेच करलेल्या असतात. म्हणून आपल्याला शास्त्र म्हणते मनावर परिणाम झाला नाही पाहिजे. ज्याचा मनावर परिणाम होणं बंद होते ना त्याचं बरोबर काम होते, त्याला राग नाही येत.
आणि तो शांत ज्याचं मन असेल त्याला BP नाही होत, त्याला शुगर नाही होत. हे आतमधलं आहे आणि हे याच्यावरून आपल्याला समजते. चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. बारीक झाली, लठ्ठ झाली, झालं काय आहे? देह. प्रभंजनाचे म्हणजेच क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, मैथून हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आपलक्षण निरूपिले. की हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जे आपल्यामध्ये आले ते आकाशगुण म्हणजे शब्दाचं परिणाम झाला आणि वायूचा हलणे, वळणे, प्रसरण करणे हे वायुतत्वाने मला खूप राग आला. हे कशामुळे झालं? मग रागाच्या भरातनी निघून गेले. असं जे झालं चलनवलन ते वायुतत्वाने केलं. झालं कुठं आहे? सूक्ष्म देहामध्ये. आणि परिणाम कुठं? हा देहाने, स्थूल देहाचा परिणाम. आणि तेज तत्वाचं काय आहे? तर म्हणतात क्षुधिद, शोईन, लाळ, मृत, सेद हे पंचविध आपाचे भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. आता हे 3 पाहिले आपण. आकाश तत्वाचं गुण काय आहे? शब्द, ज्याच्यामुळे मला राग आला, ज्याच्यामुळे मला क्रोध झाला, हे आपण बघितलं. दुसरं वायुतत्व, क्रोधामुळे मी चालली गेली किंवा इतके प्रेमाने बोलले की हृदयाशी लावलं. हे कशाने झालं? प्रेमाने बोलली आकाश तत्वाचं आणि स्थूल देहाने हृदयाशी लावलं, गळाभीत. म्हणजे ह्या देहाला त्याचा परिणाम, स्थूल देहाला. आणि तिसरं आपण पाहिलं तेज, वायू, नंतर अग्नितत्व म्हणजे तेजतत्व. त्याचं काय आहे? श्लुधिद, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद पंचविध आपाचे भेद म्हणजे वायुतत्वाचे हे. आणि त्याच्या पहिले आपण तेज तत्वाचे म्हणजे आपण म्हणतो ना की मला भूक लागली, मला तहान लागली, मला आता झोप येत आहे, मला आता हे जे आपल्याला आहे. भूक लागली म्हणजे काय झालं? ॲसिडिटी वाढली म्हणजे काय झालं? आपल्या याच्या पोटामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अग्नितत्व आहे आणि ते जठराग्नी ज्याला म्हटलं आहे, त्या जठराग्नीमुळे हे तेज तत्व जे वाढलं आहे त्याच्यामुळे आपल्याला भूक लागते आणि आपल्याला जाणवते की मला भूक लागलेली आहे. हे आपल्यामधलं तेज तत्व आहे. आणि लाळ, मूत्र, स्वेद हे जे आहे हे आपतत्वाचे म्हणजेच पाण्याचे, जलतत्वाचे देणं आहे. आपल्याला घाम सुटतो, मूत्र, लाळ हे जे आहे ते आपतत्वाचे आहे. आणि आता पुढे म्हणतात पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. पुढे पृथ्वी तत्व काय आहे आपल्या देहामध्ये म्हणजे या स्थूल देहामध्ये? अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वी तत्वाचे पंचविध धर्म. आपल्या आतमध्ये अस्थि म्हणजे हाडं, मांस, त्वचा आणि नाडी हे जे सगळं आहे ते सगळं पृथ्वी तत्वाचं हे बनलेलं देह आहे. म्हणजे आता आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं स्थूल देह आणि सूक्ष्म देह. पहिले सूक्ष्म देहाचे 25 सांगितले, आता स्थूल देह सांगितला आणि आता तिसरा कारण देह. 4 देह आहेत की नाही? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. 2 देह सांगितले समजावून. आता तिसरा देह कारण देह. तो कसा आहे तर म्हणतात तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान, हे 4 देह निशिता विज्ञान परब्रह्मते. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते तेव्हा आपल्याला कळते का की आपल्या बाजूला कोण आहे? की बाजूला अप्सरा बसली आहे की साप आला आहे? ही गाढ झोप जिथं आपल्याला ह्या स्थूल देहाचा किंवा सूक्ष्म देहाचे काम संपलेले आहे
गाढ झोप लागलेली आहे त्याला म्हणतात कारण देह. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न आणि हे चार काम आहेत ज्याला आपल्याला मांडुक्यामध्ये हे निराश करायला सांगितलं आहे की हे मिथ्या आहे सांगितलं आहे. स्वप्न, सुषुप्ती, जागृती आणि हे तिघही मिथ्या आहेत. त्यापैकी हे जी स्वप्न नाही पडलं आहे, गाढ झोप आहे. स्वप्न केव्हा पडते? थोडंसं आपण जागे असतो आणि अर्धे झोपेत असतो. मधली जी स्थिती आहे तेव्हा तिथं मन आपलं जागे असते. जे भोग आपण जागेपणी नाही भोगू शकलो ते चित्तामध्ये दडलेले आहेत ते आपण स्वप्नामध्ये भोगत असतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतोय. त्याला सुषुप्ती नाही म्हणत, गाढ झोपेला सुषुप्ती म्हणतो. आणि स्वप्न म्हणजे आपण थोडंफार जागे असतो. आपण उठल्यावर म्हणतोय की आज मला असं स्वप्न पडलं, आज मला तसं स्वप्न पडलं. हे आहे स्वप्न. आणि कारण देह म्हणजे काय? अगदी अज्ञान, कशाचंच भान नाही आहे, गाढ झोप लागली आहे, ह्याला म्हणतात कारण देह. आणि चौथा देह म्हणजे महाकारण देह म्हणजे ज्ञान. जसं गाढ झोपेमध्ये काहीही आपल्याला परिणाम होत नाही, तसंच जागृतीमध्ये सुद्धा पूर्ण भान असताना, जागे असताना सुद्धा आपल्यावर परिणाम होत नसेल तर तो आहे महाकारण देह. आणि या महाकारण देहाला जर आपण जाणलं तर म्हणजेच या ज्ञानाचं विज्ञान झालं. म्हणजे अपरोक्ष ज्ञान त्याला शास्त्राने म्हटलं आहे. आपल्याला जसं पंचमहाभूतांचा अभ्यास मागच्या दशकात केला तेव्हा आपण बघितलं होतं आकाश तत्वाचं, की त्या शब्दाचा परिणाम माझ्यावर होणं बंद झालं, की आकाश तत्व सगळ्यात सूक्ष्म आहे, त्याला गवसणी घातली की त्या आकाश तत्वाच्या पलीकडे ते परब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आहे. तसंच इथं म्हटलेलं आहे महाकारण देह म्हणजे काय आहे? ज्ञान रूपाने हे ज्ञान आहे की ह्या सूक्ष्म देहाशी, या कारण देहाशी, या स्थूल देहाशी माझा संबंध नाही. याचा परिणाम मी वेगळा आहे, ज्ञानस्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, मी आत्मा आहे. हे ज्ञान मला नेहमी राहते. आणि हे ज्ञान आपल्याला माहीत आहे की हे ज्ञान आहे की मी आत्मा आहे. पण वागताना आपण विसरून जातो. मी आई व्हायला इथं बसले आहे ना तोपर्यंत ठीक आहे, इथून उठलं की आई व्हायला वेळ लागत नाही, स्थळ त्याग होता सवेची जाय. पण जो ज्ञानी असतो त्याला नेहमी हे आठवण राहते की मी आत्मा आहे आणि ह्या देहावर जे झालेले आहे त्याच्याशी माझा संबंध नाही. असा जो आहे या चारी देहांना साक्षी रूपाने जो असा बघतो तो आहे परब्रह्म तत्व. आणि ते मी आहे या तत्वावर आपल्याला आरूढ व्हायचं आहे. आणि हे पुन्हा पुन्हा सांगते, हे जाणणं म्हणजे परमार्थ करणं नाही, या तत्वापर्यंत पोचणं म्हणजे ह्या सगळ्या तीनही देहाचा निराश करणं. हे मी नाही, हे मी नाही. स्थूल देह सांगितला, सूक्ष्म देह सांगितला, कारण देह सांगितला, महाकारण देह सांगितला जो ज्ञानाचा आहे. त्या देहाला मी नाही, त्या ज्ञानाचं विज्ञान झालं म्हणजे ते कार्यान्वित झालं. तेव्हा परब्रह्मरूप मी आहे हे आपल्याला अंगवळणी पडलं, किंवा मी ब्रह्म आहे याच्यावर मी आरूढ झाले असं म्हणतात. आणि हे मी आहे असा विवेके चुकला जन्म मृत्यू. असा जो विवेक करू शकतो, समर्थ म्हणतात, या चारी देहाच्या पलीकडे विवेकानेच जायचं आहे.
ह्याला नाश करायचं नाही म्हटलं आहे, लय नाही म्हटलं आहे, निराश म्हटलं आहे. असा जो निराश करू शकतो त्याचं जन्म मृत्यू टळते. आता विचार करा, जन्म मृत्यूपासूनही स्वतःला सोडवणं सोपं आहे का? ह्या सगळ्यांचा माझ्यावर परिणाम नाही होत की होतो? एवढं जर आपण करून घेतलं तर आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो. आणि पुढे म्हणतात, नरदेही साधले महत्कृत्य. आणि हे महत्कृत्य म्हणजे फार महत्त्वाचं. महत्भाग्याची घडी दौडू नये परोपरी. म्हणजे हे महत्भाग्य आपल्याला मिळालेलं आहे की हा नरदेह कृत्य, महत्भाग्याची घडी आणि हा नरदेह मिळाला तर महत्कृत्यच केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि समर्थ म्हणतात, नरदेही साधिले महत्कृत्य. आणि हे या जन्म मरणाला चुकवण्याचं काम विवेकाने, म्हणजे महत्कृत्य आहे, मोठं आहे, मान्य आहे, पण नरदेहाने शक्य आहे. मोठं आहे, कठीण आहे, पण अशक्य नाही. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. जो करेल त्याला पक्क मिळेल. भक्ती योगे कृतकृत्य सार्थके झाले. शेवटी त्यांनी काय म्हटलं, जर तुम्ही भक्ती केली, आणि भक्ती म्हणजे काय हे लक्षातच ठेवायचं, चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती. हे आता श्रावण महिन्यात सुरू होणार आहे, ही भक्ती नाही आहे. चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती. असा जो भक्ती करेल त्याचं सार्थक होईल, त्याला हे महत्कृत्य जमेल. म्हणून डॉक्टर काकांनी आपल्याला उपदेश दिला, महत्भाग्याची घडी दौडू नये परोपरी. आणि इथं समर्थक काय म्हणतात, महत्कृत्य, महत्भाग्य आणि महत्देह हे फार महत्त्वाचं आहे. महत्देह, महत्भाग्य आपलं फार उत्तम मोठं भाग्य उदयाला आलं, म्हणून आपल्याला हा नरदेह मिळाला. आणि त्यात समर्थ आपल्याला म्हणतात आहे की हे तू महत्कृत्य करूनच घे. म्हणून आपले श्री गुरु आपल्याला उपदेश करतात, दौडू नये परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडूने. एकही क्षण असा वाया घालवू नको. जर तू वाया घालवशील तर हे कृत्य करू शकणार नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ हे जे हे 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत, यांच्यामध्ये जर तू फसला तर हे काम राहून जाईल. तुला वनात जावं लागेल. म्हणजे ह्या कर्मेंद्रियांपासून, ह्या ज्ञानेंद्रियांपासून, ह्या भोगांपासून तुला स्वतःला वेगळं करावं लागेल. अलिप्त हे ज्याला जमलं ते हे महत्कृत्य करू शकेल. आणि ते कसं करू शकेल, काय आहे तो मार्ग, तो सुद्धा समर्थांनी सांगून दिला. कोणता मार्ग सांगितला, भक्ती योगे. हे काम तुम्हाला आम्हाला भक्तीने करता येईल. संचित क्रियमान प्रारब्ध अवघा झाला नारायण. हे जेव्हा तुम्हाला आम्हाला जमेल. आता सगळं पालखी आणि हे ते सगळे वारीची हवा सुरू आहे. ही वारी म्हणजे काय, अशी आत्मवारी जर आपल्याला करता आली तर आपल्याला ही भक्ती जमली समजावी. आणि या भक्तीचे न योगे बहुत पाविले. ह्याच भक्तीमुळे बहुतांनी हे पावलं आहे, मिळवलं आहे. मग तू पण मिळवून घे. समर्थ आपल्याला म्हणतात, तुला मी मार्ग दाखवून दिला, आता तो ह्या मार्गक्रमण करणं तुझं काम आहे. जे तुम्हाला आम्हाला त्यांनी म्हटलं आहे की हे मार्गक्रमण करायचंच आहे, आपण आपल्याला म्हणायचं. आणि पुढे म्हणतात, इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसायच्या योगे. आता हा परीस कोण आहे, आपले श्री गुरु.
त्यांच्या स्पर्शाने म्हणतात, परिसाच्या स्पर्शाने सोनं होते, म्हणजे किंमत वाढते. काय असते ते? लोखंड. आणि परिसाचा स्पर्श झाला तो सोनं झालं. पण पुढे ते म्हणतात, हाही दृष्टांत घडेना, परिसाचेच परिस करवेना, शरण जाता साधूजना साधूचं होईजे. म्हणजे मी सांगितलं तर खरं, हे उदाहरण दिलं तुम्हाला की परिसाच्या स्पर्शाने सोनं होते, पण ते अर्धवट आहे, ते पूर्ण नाही आहे. आपणासारखे कधी तत्काळ ते कोण आहेत? ते श्री गुरु आहेत. नाही काळ वेळ तया लागे, संत संगे. संतांच्या संघाने, श्री गुरूंच्या संघाने तुम्हाला आम्हाला हे सहज प्राप्त होईल. कारण श्री गुरु कृपाळू असतात, दयाळू असतात, आणि ते आपल्याला ते जसे परब्रह्मरूप झालेले आहेत, त्यांना हे जमलं आहे. गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो की नाही आपण, त्यांना ते जमलं आहे. आणि त्यांच्या संघाने तुम्हाला आम्हालाही हे सहज जमेल. पहिले त्यांनीच म्हटलं हे महत्कृत्य आहे, पण सोपा मार्ग तुम्हाला सांगून देतो म्हणतात. संत असेच कृपाळू असतात. ते पहिले म्हटलं भक्ती करा, पण भक्ती कशी करायची? श्री गुरूंना विचारा, संतांना विचारा. अशी संतांच्या संगे, साधूच्या संगे, श्री गुरूंच्या संगे भक्ती मार्ग केला, म्हणजे भक्ती केली तर तुम्हाला आम्हाला हे महत्कृत्य सहज जमेल. आणि हे सहज जमून घेणं म्हणजेच परमार्थ करणं आहे. हे जे वर आपण पाहिलं पंचीकरण समजवून घेणं, आम्हाला समजलं ह्याचं हे आहे, त्याचं ते आहे, त्याचं ते आहे, म्हणजे परमार्थ झाला नाही. जाणून घ्या, परमार्थ केव्हा होईल? जेव्हा हे असं साधूच्या संगे अशी भक्ती आपण करू. कशी? चैतन्याकडे वृत्ती फिरवणे. हे जेव्हा तुम्हाला आम्हाला जमेल, तेव्हा जन्म मरणाचं चक्र फिटेल. हे चक्र तुम्हाला आम्हाला कापायचं आहे, मिटवायचं आहे म्हणा. त्याच्यासाठी समर्थ म्हणतात, हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगितलं. शेवटच्या 2 ओव्या फार महत्त्वाच्या आहेत. महत्भाग्याची घडी कशासाठी? महत्कृत्य करण्यासाठी. आणि त्यांनी ते इलाजही सांगून दिला. हे महत्कृत्य कसं करायचं? भक्ती करून करायचं. भक्ती कशी करायची? संतांना विचारा, श्री गुरूंना विचारा. मनोमार्गे गेला तो तेथेची मोकला. आपल्या मनाने नाही, श्री गुरूंनी जे नामस्मरण सांगितले आहे, श्री गुरूंनी जो अभ्यास सांगितला आहे, त्यानुसारी करा. त्यानुसारी मार्गक्रमण केलं तर आपण सहज तिथे पोचून जाऊ. आणि हेच महत्त्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याला सगळं जमलं. हे श्री गुरुकृपेने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जमो माझ्या सकट, अशी श्री गुरूंचरणी प्रार्थना करते. थांबते. श्रीराम, जय राम, जय जय राम.